कोस्टल रोडचा एक मार्ग 15 सप्टेंबर पासून खुला करण्याच्या हालचाली, सूत्रांची साम टीव्हीला माहिती। मरीन ड्राईव्ह ते वांद्रे मार्ग खुला करणार। फरार शिल्पकार वर्षा बंगल्यावर तर लपून बसलेला नाही ना, संजय राऊतांनी महायुतीला केलं लक्ष्य। महाराजांचा अपमान करणारे भाजपत असल्याचाही हल्लाबोल। आदित्य ठाकरेंचा उद्या मराठवाडा दौरा, अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची करणार पाहणी। नांदेड, कळमनुरी, परभणीतल्या भागाचा घेणार आढावा। विधानसभेत उदय सामंत कमळाचे उमेदवार असतील, ठाकरे गटाचे आमदार राजन साळवींचा मोठा दावा। तर उदय सामंत कुणाचेच होऊ शकणार नाहीत असाही घणाघात। देवेंद्र फडणवीस सगळे सोयऱ्यांचा अध्यादेश निघू देत नाहीत, मनोज जरांगेंचा पुन्हा फडणवीसांवर निशाणा। शरद पवारांकडून कोल्हापुरातील केशवराव भोसले नाट्यगृहाची पाहणी। नाट्यगृहाच्या पुनर्बांधणीसाठी 1 कोटींची मदत पवारांकडून जाहीर। जळगावात भोगावती नदीला पूर, नदीपात्रातल्या अतिक्रमणाचा प्रवाहाला अडथळा। वरणगावातल्या व्यापारी संकुलात पाणी शिरल्यानं नुकसान। बदलापूर पोलिसांच्या भूमिकेवर पुन्हा कोर्टाचे ताशेरे, न्यायव्यवस्थेची थट्टा सुरू असल्याची टीका। गंभीर गुन्ह्यांचा तपास पोलिसांनी करायलाच हवा, कोर्टाचे निर्देश। पॅरिस पॅराऑलिम्पिकमध्ये भारताच्या पारड्यात दुसरं सुवर्ण। पुरुष एकेरी बॅडमिंटन स्पर्धेत नितीश कुमारकडून सुवर्ण पदकाची कमाई। मावळमध्ये तृतीयपंथीयांकडून यल्लम्मा देवीची पूजा। देहू रोड बाजारपेठेतून मिरवणूक, पारंपरिक नृत्य करत जनकल्याणासाठी देवीला साकडं। नागपुरात बैलपोळ्याच्या दुसऱ्याच दिवशी म्हणजेच मारबत निघण्याची प्रथा। पिवळी मारबत आणि काळी मारबत यांची भेट उत्सवाला जवळपास 144 वर्षांची परंपरा। धुळे शहरातला पांझरा नदीवरचा फरशी पूल पाण्याखाली, अतिवृष्टीनंतर नदीची पाणी पातळी वाढली। प्रशासनाकडून नागरिकांना सतर्कतेचा इशारा।